नीट एक गोष्ट, एका जंगलात एक वाघरू त्याच्या माय संगत राहत असत. मग त्या जंगलात वाघाचं कातडं पांघरून एक लांडगं येतं. स्वर्ग सुख विणती है तलम तलम धागे, प्रीत चेतवून झाले प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी, संचित हे जन्माचे आत दिनी लोक हे चांद पितुर लागे रे पितुर लागे, कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारे जागे, आसमान जाची तूफान जाची जिंददार तुझी जाती, आसमान जाची तूफान जाची जिंददार तुझी बाजी. हिरे, अगं हिरे, तो बाई तू खोटं बोलतोय. चिमणाजीचा उपचार औषध पाणी समजा झूट आहे बघ. माहितीये मला. चिमणाजीच्या बायकोला भेटले तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. तिच्या चेहऱ्यावरतीच लिहिलं होतं. शिलेदारांच्या विरोधात फार मोठा कट रचला जातोय छबू मामा. म्हणजे तू पहिल्यापासून आठवण्याचा प्रयत्न कर. तळ्यातल्या गजाननाचा हार चोरीला गेला आणि लोहा पकडला गेला. अगं पण हार तर मी चोरला. पण त्या दिवशी हार चोरायला अजून कुणीतरी आलं होतं. दुसऱ्या दिवशी बाळ पेशव्यांच्या गादीरोहणाचा मुहूर्त निघणार होता आणि शिलेदारांनी लोहाला पकडलं. त्यानंतर महाप्रसादाच्या खिरीमध्ये विष मिसळलं गेलं आणि तोच महाप्रसाद बाळ पेशव्यांना दिला जाणार होता. शिलेदारांनी वेळीच सावध केलं आणि अनर्थ टळला. त्यानंतर नातूवाड्यातून बाळकृष्णाची मूर्ती चोरीला गेली. मूर्तीशिवाय पालखी सोहळा होणार नाही आणि पालखीशिवाय गादीरोहण होणार नाही. छबू मामा, कुणीतरी आहे जे बाळ पेशव्यांच्या गादीरोहणात अडथळे आणतंय. फक्त अडथळे नाहीत तर त्यांना संपवण्यासाठी कारस्थान रचतंय. आणि यात पहाडासारखे मध्ये उभे आहेत शिलेदार. शिलेदार त्यांच्या कारस्थाना आड येत आहेत म्हणून शिलेदारांच्या विरोधात कारस्थान. हो, लोहाला सोडलं हा फितुरीचा आळ असेल, पुण्यातल्या भूतांचा कहर असेल, नाहीतर कात्रजच्या तलावात विषप्रयोग. हे सगळं शिलेदारांना अडकवण्यासाठी. मग ग हिरे, जोवर शिलेदार आहेत तोवर बाळ पेशव्यांना मारणं अशक्य आहे हे कळलं असणार आहे त्यांना. म्हणजे गादीरोहण सोहळ्यात घातपात करायचा डाव आहे बघ यांचा. हो, म्हणजे आता हा प्रश्न फक्त शिलेदारांचा नाही, आपल्या पोशिंद्याच्या जीवाचा झालाय. आपल्या मराठी दौलतीवर फार मोठं संकट आलंय छबू मामा. आता ग हिरे, छबू मामा, या सगळ्याचा सामना करायचा तर पहाडच समोर पाहिजे. मला काहीही करून आधी शिलेदारांना सोडवलं पाहिजे. दाद्या, अरे चिक कुठं आहे तुझं? तळ सटायला गे ना भाकरीची. अरे खा की. कसं खाऊ का? कसं म्हणजे? तोंडानं खा. झटझट आवरून जेवण घेऊन जा बाजीला. अक्का, आणि हे काय? तू काय करायला लागलीस? अगं पाठ घेऊन ये जा की बाजी दादाला. आता गोडाधोडाचं जेवण करूया बघ माझ्या बाजीसाठी. तू खा पड्डीशी आणि बोलून घेऊन ये जा कोतवालीतलं माझ्या बाजीला. अक्का, अगं आपल्या बाजीला उद्या हत्तीच्या पायाखाली. दादा,
वाईट वंगाळ बोललास तर उभा जाळून काढेल मी तुला. माझ्या बाजीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर अख्खा पुढे जाऊन टाकेल एक कानूबाई. अरे जा अगोदर कोतवाली जा आणि माझ्या बाजीला घेऊन ये. अगं कसं आणू अक्का? अरे कसं आणू काय? हातात बांगड्या भर आणि ती तलवार मला दे. अरे मी सोडून आणते माझ्या बाजीला. तू मावशी असं येण्यासारखं काय करतेस? सोड सोड सोड. नाही दादा दादा माझ्या बाजीला सोडवून आदर. अरे बाजीशिवाय गाणूबाई जगणारच नाही ना. दादा दादा काय पण करून माझ्या पोटच्या गोळाला घरी आणलं दादा. पाया पडते मग तुझ्या बाजीला घेऊन गेलं. खरंय का? खरंय माझ्यावर बाजीवर तुझ्या एवढंच प्रेम आहे. मला बाजीच्या लग्नात नाचायचं. मला माझ्या बाजीच्या लग्नात नाचायचं. पण मी काय करू तू सांग. काय करू? मी सांगते. दादाजी चला. शिलेदारांना सोडवायचं नाही का? मला मदत करा. काय करतील पोर? मी नानासाहेबाला सांगतो. वाटल्यास मला घोड्याच्या पायाखाली द्या. बाजीला सोड. घोड्याच्या नाही हत्तीच्या. अगं बाजीसाठी माझा जीव गेला तर मी आता कुणालाही जीव घालवायची गरज नाहीये. मी सांगते तेवढं कर. काय करणार पोरी तू? अगं कोतवाल काय म्हणलं ठाव आहे ना तुला? मला सगळं माहितीये दादाजी. तुम्ही चला. वेळ दौडू नका. चला. पोरी त्या डोक्यात काय चाललंय? अरे दाद्या अरे ती चला म्हणते ना मग जा की बाबा. माझ्या पोराला काय झालं तर याद राहत बघ दाद्या. पोरी माझ्या बाजीला वाचव ग. माझ्या बाजीला वाचूनच तर तुला तुला मी बाजी देऊन टाकेन बघ. पण माझ्या बाजीला वाचू. नाही. तुमचा मुलगा तुमचाच राहील. मी शिलेदारांना धडधाकटपणे परत आणेन. तुमच्या हवाली करेल आणि मग कायमची निघून जाईल. शिलेदारांसाठी शिदोरी बांधा. दादाजी त्यांना खाऊ घालतील. चला दादाजी. तुम्ही भाकऱ्या खाऊन घे. मी ठेवतो नजर बाजीवर. तुम्ही हाय म्हणून तर नजर ठेवायला सांगितली. तुम्ही भाकर द्या आणि वा बाहेर. कमाल आहे गाड्या. म्हणजे आमच्यावर बी आता कोतवालीचा विश्वास राहिला नाही तर. नाही पण आम्हाला सक्त हुकूम आहे. बाजीजवळ कोणाला फिरकू द्यायचं नाही. अरे तर हाता एवढा होता बाजी. तेव्हापासून मी त्याला माझ्या हातानं भरत. आता शेवटचं एकदा भरू दे रे. पाया पडतो तुझ्या. नाही दादाजी मोठा आहे तुम्ही. भारवा तुम्ही. हा पण लवकर. होय, उपकार झाला रे. नाही भाजी चल भाजी. आज तुला फरवतो मी माझ्या हातात. दादाजी नको. अरे नको काय? लहानग्यापणी जसं तुला भरवायचो आणि त्यावेळेस गोष्ट सांगायचो ना
तशी गोष्ट सांगणार आहे मी आज. दादाजी कशाला? नाही बाजी, आज मी जे सांगतो ते तू करायचं. ऐक तुझ्या मामाच, तुझ्या लग्नात नाचायचं राहिलं गड्या, पण आज भरवू दे मला. नीट आहे गोष्ट. एका जंगलात एक वाघरू त्याच्या माय संगत राहत असत. सीधं साधं भोळं पण तरबेज आणि नेक दिलाचं वाघरू, एकदम तुझ्यासारखं. मग त्या जंगलात वाघाचं कातडं पांघरून एक लांडगं येत. त्या लांडग्याला ना त्या जंगलाचं राजा बनायचं असतं, पर जोवर वाघरू असतं त्याला राजा बनता येत नसतं. दादाजी माय कशी आहे? अरे जिचं वाघरू कोठडीत बंद आहे ती बाई कशी असणार? डोळ्यातल्या धारा थांबून झाल्यात बघ तिच्या. तू लांडगा आहे ना, माकडाच्या साथीनं मोठा खड्डा खणतो. त्या खड्ड्यात वाघराला लोटून राजा बनायचा त्याचा कट असतो. आणि ते साधं भोळं वाघरू त्या माकडाच्या सापळ्यात सापडतं रे माझी. वाघरू खड्ड्यात पडणार आणि आपण राजा होणार म्हणून ते लांडगं खूप खुश असतं. पण वाघरावर जीभ ववाळून टाकणारी एक वाघी त्या जंगलात असते. ती ठरवते की वाघरूला खड्ड्यात पडण्याआधीच ती वाचवणार. वाघीण म्हणजे वाघरूची माय काय? नाही रे, माय नाही. मायनं तर हपके खाऊन हातरून धरलेलं असतं. ही वाघीण आहे ना बाजी, ही वाघीण वेगळीच असते बर. मग पुढं? मग पुढं कावळा चिमणीला म्हणतो दार उघड. दादाजी तुम्ही वाघरूची आणि लांडग्याची गोष्ट सांगत होता, विसरला काय? वाघीण वाघरूला वाचवायचं ठरवती. मग पुढं? बाजी मग ती वाघीण वाघराला सांगावा धाडते माकडा संगट बोलायचंय. काय बोलायचं माहित नाही, पण बोलायचं हे खरं. ते माकड घरात लपलेलं असतं, त्याला घरातनं बाहेर काढायचं असतं वाघिणीला. बदला घ्यायला? झालं का जेवण? होत आले. गोष्ट एवढी राहिली. गोष्ट? हा, दादाजी बाजीला गोष्ट सांगत होत. हा म्हणजे मला लई नवण्या केल्या म्हणून म्हणलं सांगा. जी बारक्यापणापासून जेवताना बाजीला गोष्ट सांगत आलो जी. ठीक आहे, पूर्ण करा गोष्ट. मग पुढं काय होतं माहिती बाजी? चिमणी दार उघडते आणि खावड्याला हात घे. दादाजी तुम्ही परत विसरला बघा. आजकाल लयच इसरायला लागलं रे. जाऊ दे, जेवण बी झालं. येतो. वाघिणीचा सांगावा ध्यानात ठेव. येतो. काळजी घे. येतो मी. कसा आहेस बाजी? मी बरा आहे. पण आम्ही फार अस्वस्थ आहोत. आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही ही सल आयुष्यभर राहील आमच्या मनात. माझ्यासाठी एक करता येतं का बघा? काहीही सांग बाजी, शक्य असेल ते सगळं काही करू आम्ही. मला चिमणाजीरावांची गाठ घ्यायची आहे, शेवटची. चिमणाजी का?
म्हणजे विचार काय तुझा? घाबरू नका, मी काय करणार नाही त्यांना. पण ज्या माणसासाठी मी काय काय केलं त्यांनीच मला फसवलं का, हे एक बार विचारायचं मला समोरासमोर. त्यानं काय होणार आहे बाजी? काय व्हायलाच पाहिजे असं नाही, पण माझ्या मनाच्या समाधानासाठी मला एक बार विचारायचंय. माझे चिमणाजीराव खूप घाबरलेच. घरावर पहारा ठेवा असं म्हणत होते ते. आता इतकी घाबरलेली व्यक्ती भेटीसाठी यायला इथे राजी होईल असं नाही वाटत आम्हाला. तुम्ही सांगितल्यावर ऐकतील ते. माझ्यासाठी एवढं करा बस, माझी शेवटची इच्छा. माझी ही गोष्ट नानांना कळली तर त्यांची निश्चितच नाराजी ओढवेल आमच्यावर. पण तूही आमच्या बंधू समान, आम्ही नाही म्हणूच शकत नाही तुला. तुझी शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू आम्ही. तुला भेटायचं ना चिमणाजीरावांना? आम्ही घेऊन येऊ त्यास. चंद्रा, तुम्हारे हुस्न के सामने तो किसी की कुछ नहीं चलती, और आज तो उस भिखारी बाजी की सजा सुनने के बाद चेहरा कुछ ज्यादा ही निखर रहा है. बडी बी, आज चेहरा चांगला सुजळला की ग तुझा? बात ही कुछ ऐसी है शेवंता, हमारे रास्ते का पत्थर अब ढेर होने वाला है. फिर कोई दिक्कत नहीं, कोई मुश्किल नहीं. हो, एकदा का त्या बाजी शिलेदाराचं मुंडकं हत्तीच्या पायाखाली चिरडलं की पुढची सगळी वाट सरळ सोपी. हरिसेठची दौलत सहज येईल बघ तुझ्याकडं. वो तो वैसे भी आने वाली थी. खैर वो बात छोड़ो, हमें बताओ आज हम कैसे लग रहे हैं? पौर्णिमेचा चंद्र. सही फरमाया. हमारी नजर उतारो शेवंता, कहीं किसी की नजर न लगे. जी. बडी बी, हिरा आली नाही अजून. रात पण झाली. ती त्या शिलेदारासाठीच. तुम फिक्र मत करो शेवंता, विजण्याआधीची फडफड आहे ती. फडफडू दे. जाऊन जाऊन कुठे जाईल? बाजी शिलेदाराला हत्तीच्या पायाखाली दिल्यावर हीरा क्या करेगी? उसे तो हमारे पास आना ही पड़ेगा. अब कोई चिंता नहीं शेवंता, आज रात हम सब कुछ भूल जाएंगे और कल से एक नई शुरुआत होगी. मेरा दुश्मन खत्म. हुजूर, मला कशासाठी बोलवलं इथं? चिमणाजी, हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं करत आहात? त्या शेराच्या हुजूर, बाळकृष्णाची मूर्ती कुठे लपवली हे तुम्हीच सांगितलं ना बाजीला. मग का खोटं बोलताय? मी नाही हुजूर, बाजी खोटं बोलतोय. मग तुम्ही कशावरनं खरं बोलताय? काय पुरावा याला? त्या लोहाला सोडून खेळणीवालीच्या मुसक्या आवडायचा हा डाव तुमचा होता. त्यानं तो स्मृती केल्याचा बनाव करत शत्रूच्या खबरा काढत गेलात. या सगळ्या कट कारस्थानामागे शेर आहे हे देखील तुम्हीच ओळखलत. अत्यंत कौतुकास्पद काम केलं आपण. मग आताच काय झालं? का फसवताय बाजीला? नाही हुजूर, मी नाही. हे सर्व कोणी सांगितलं आपणास? खुद्द बाजीनेच. खोटं बोलतोय बाजी हुजूर. मी शपथ घेऊन सांगतो, मला यातलं काहीच माहिती नाही. उलट एकदा बाजीनं मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी त्यातनं वाचलो. आता परत तो माझ्या विरुद्ध काहीतरी कट रचतोय हुजूर. बाजी कट कारस्थान करणाऱ्यातला नाहीये. आमचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. सांगा हे सगळं खोटं आहे म्हणून. नाही हुजूर, नाही. हुजूर, मी शपथ घेतलीये, मला खोटं बोलता येणार नाही. चिमणाजी, मला लिहून द्या.
हे घे. हे घे. लिहा बाजीवरचे सगळे आरोप खोटे आहेत असं लिहून द्या. हुजूर तुमच्या डोक्यात प्रहार आम्ही केला असं लिहा. हुजूर बाजीची शिक्षा आम्ही भोगू असं लिहा त्याच्यात. हुजूर हा काय वेडेपणा आहे? लिही म्हटलं ना तुला, नाहीतर इथेच सर कलम करीन. नाही तरी नाही, हे आपल्याला शोभत नाही. अहो बाजीवर माझा बी लय जीव आहे, पण कोतवालीचा नियम मोडू नका. अहो खुद्द बाजीला बी हे पटणार नाही. हुजूर आपण विनंती केली म्हणून भरोसा ठेवून आलो होतो आम्ही, पण आता आपणच. बाजीला बोलवून घ्या. छी, त्याच्यासाठी बाकी काही करू शकत नाही आम्ही, पण त्याची शेवटची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो. म्हणजे हुजूर कळलं लगटच. काय